जय श्रीकृष्ण. काव्यरसिको, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज प्रसिद्ध कृष्ण भक्त अद्वितीय अशी संत मीराबाई यांची 526वी जयंती आहे. त्यानिमित्त आपण संत मीराबाईंची माहिती आणि महती सांगणारा एक अभंग, छोटा अभंग प्रकारातील अभंग आज आपण ऐकूया. आजचा अभंग आपल्यासमोर सादर करणार आहेत सौ वर्षा दीपक वराडे यांचा आपण अल्प परिचय करून घेऊ. त्या BA, PB, BSc, GNM, IIT असे शिकलेले आहेत. त्या लेखनाव्यतिरिक्त चित्रकला, गायनात त्यांना रुची आहे. मराठी व हिंदी भाषेत साहित्य लेखन त्या करतात. लेखनात कविता, ललित लेख, अलक, कथा, उखाणी, म्हणी वगैरे सर्व प्रकार त्या हाताळतात. शायरी लेखन त्यांना फार आवडते. त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित तर 300हून जास्त प्रातिनिधिक कविता संग्रह त्यांच्या कविता प्रकाशित झालेले आहेत. ई-बुकातही ई-बुक कविता संग्रहाचे कविता प्रकाशित त्यांच्या झालेल्या आहेत. त्यांना आतापर्यंत तब्बल 4500हून जास्त साहित्य सेवेसाठी प्रमाणपत्र मिळालेली आहेत. राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत त्यांना सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी अनेक पारितोषिक मिळालेली आहेत. वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंकांमध्ये कविता लेख त्यांचे प्रकाशित झालेले होतात. रेडिओ, FM चॅनलवर कथा प्रसारित त्यांनी केलेल्या आहेत. प्रतिलिपी, शोपीजेन, स्टोरी मिरर या ॲपसाठी त्या लेखन करतात. यूट्यूबवरील वृक्षारोपण या कथेस त्यांना 20 पुरस्कार प्राप्त आहेत. अनेक साहित्य संस्थांमध्ये त्यांना विविध पदांवर कार्यरत असून त्या अनेक संस्थांमधून मॅडमच्या काव्य, कथा, लेख इत्यादी साहित्यास 150हून जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. लेखन, गायन, वाचन, भटकंती आणि माणसे जोडण्याचा त्यांना छंद आहे. आगामी काही काळात त्यांचा एक चारोळी संग्रह, अलग कथा संग्रह आणि एक काव्य संग्रह प्रकाशित होणार आहे. मॅडमना त्यांच्या साहित्य वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण संत मीराबाईंचा कृष्णभक्त मीराबाई हा भाग त्याच्याकडून ऐकणार आहोत. त्यापूर्वी थोडीशी आपण मीराबाईंची थोडी माहिती घेऊया. राजस्थान राज्यात नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात सुमारे 1498 साली संत मीराबाईंचा जन्म झाला. त्या लहान असताना एक वरात पाहून त्यांनी आपल्या आईला विचारलं की माझा पती कोण. तेव्हा आईने त्यांना देवघरात नेलं आणि कृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हणाल्या की हा तुझा पती. तिथून कृष्णाला त्यांनी आपला पती मानला आणि कृष्णाची त्या भक्ती करू लागल्या. पण इतकी भक्ती की त्या आयुष्य कृष्णमय होऊन गेल्या. पण त्या लहान असतानाच अगदी काही वर्षातच त्यांचे आई वडील निवर्तले. त्यानंतर आजोबांच्या छत्रछायेत त्या वाढल्या. उपवर होताच घरच्यांनी त्यांचा नकार असताना, मीराबाईंचा नकार असतानाही चितोडच्या राणा सांगाचे चिरंजीव भोजराज यांच्याशी तिचा विवाह करून दिला. तरी मीरेने मात्र कृष्णाला आपले पती मानले. या पतीला तिने आपले पती कधी मानलेच नाही. ती पूर्णपणे कृष्णमय झालेलीच होती. कृष्णापुढे तिला सारे नश्वर वाटत होते. ती सतत कृष्णाचे भजन कीर्तनात दंग असे. अशातच भोजराजाचा, मीरेच्या पतीचा, एका युद्धात मृत्यू झाला. तिच्या वागण्याने त्रासलेल्या दिराने मग तिला घराबाहेर काढलं. तिच्यावर पहिला विषप्रयोग केला. ती सगळ्यांना कथा माहितीच आहे. ते विष ती प्यायली, पण तिला ते बाधा त्याची झाली नाही. ते विष खरं कृष्णाने प्यायलं असं म्हणतात. मग शेवटी मीरेने घर सोडले. तिला घर सोडायला त्यांनी भाग पाडलं आणि काही काळ तिने वृंदावनात घालवून शेवटी ती मग द्वारकेत गेली. पुढे काही वर्षात सुमारे 1577 ती कृष्णचरणी विलीन झाली. संत मीरा भारतभर कृष्णभक्त म्हणून प्रसिद्ध आहे. तिने कृष्णाची हजारो भजने लिहिलीत. मीरेसारखा कृष्णभक्त दुर्मिळच आहे. गतवर्षी 2023ला संत मीराबाई यांची
25वी जयंती होती ती मथुरेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा पुतळा उभारला गेला. एक टपाल तिकीट काढलं आणि रुपये 525 एक नाणं काढलं भारत सरकारने. असा त्यांचा सन्मान केला गेला. आता आपण वर्षा वराडे मॅडमकडून अभंग ऐकूया. कृष्णभक्त मीराबाई. हा अभंग आपल्याला आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळांशी शेअर करा. चॅनल कोणी सबस्क्राईब केले नसेल तर तो अवश्य करा. परत आपण भेटूया एक नवीन कविता घेऊन. आता आपण वर्षा मॅडमकडून अभंग ऐकूया. नमस्कार, मी वर्षा फटकाळे वराडे ठाणे. मी सादर करीत आहे श्री कवी मनमोहन रोगे यांचा छोटा अभंग. अभंगाचे शीर्षक आहे संत मीराबाई. जगी कृष्ण भक्त कैक, जगी कृष्ण भक्त कैक, त्यात मीरा जरी एक. जगली ती अनुरूप, जगली ती अनुरूप, कृष्णा सवे एक रूप. राजस्थान राज्य थोर, राजस्थान राज्य थोर, रतनसिंहजी वीर. पिता लाभले मिरेला, पिता लाभले मिरेला, वंचित मातृसुखाला. वरले कृष्णाला मनी, वरले कृष्णाला मनी, नकळत बालपणी. दिसे कृष्ण सभोवती, दिसे कृष्ण सभोवती, भासे अवती भवती. तशात जाहले लग्न, तशात जाहले लग्न, कृष्ण भक्ती तती मग्न. भोजराज जरीपती, भोजराज जरीपती, कृष्ण वेडी माने नाती. पती पिता आजा गेले, पती पिता आजा गेले, मीरेने घर सोडले. आधी होती कृष्ण भक्ती, आधी होती कृष्ण भक्ती, आता जोडीस विरक्ती. नाचत गात भजने, नाचत गात भजने, मीरा फिरता रस्त्याने. क्रोधित तो राजा धीर, क्रोधित तो राजा धीर, चिंता वाटे त्याला फार. विष प्रयोग तो करी, विष प्रयोग तो करी, वाचवी पण श्रीहरी. जी हरीशी एकनिष्ठ, जी हरीशी एकनिष्ठ, ना येई कधी अरिष्ट. पावा वाजे तिच्या कानी, पावा वाजे तिच्या कानी, मीरा जाई वृंदावनी. हरी भजनी तल्लीन, हरी भजनी तल्लीन, द्वारकेत झाली लीन, द्वारकेत झाली लीन. मीरेचा जीवनपट, मीरेचा जीवनपट, कृष्ण गीते गोड अवीट. आता शतके लोटली, आता शतके लोटली, मीरा अमर झाली, मीरा अमर जाहली, मीरा अमर जाहली. धन्यवाद.